डीपी जो आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थगित केलेला आहे। नव्यानं पीएमआरडीचा डीपी जो आहे तो तयार केला जाणार अशी माहिती मिळते। मात्र पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आपण पाहतो की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन जे आहे ते सुरू आहे। आपण पाहतो की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली जाते की 3000 कोटीचा जो घोटाळा आहे तो या डीपी मध्ये झालेला आहे आणि याच खरं तर मागणीसाठी स्वतः प्रशांत जगताप हे आंदोलन करतात। मला हे सांगा की नक्की घोटाळा कशा माध्यमातून झालेला आहे, डीपी रद्द करताना नक्की 3000 कोटींचा घोटाळा नक्की कसा झाला? असं आहे की पीएमआरडी ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी आस्थापना आहे। म्हणजे महानगरपालिकेच्या क्षेत्रापेक्षा मोठं नाका क्षेत्र आहे। या पुणे जिल्ह्याच्या विविध गावांमध्ये रिझर्वेशन टाकणे किंवा एकूणच सुनियोजित विकास करण्याचं काम हे पीएमआरडी मार्फत होतं। मागची 6-7 म्हणजे पीएमआरडीच्या स्थापनेला 20 वर्ष आलेत आणि या पीएमआरडीच्या डीपीचं काम मागची 7 वर्ष चालू आहेत। अशा परिस्थितीमध्ये हा डीपी प्रसिद्ध झाला। ते प्रसिद्ध होण्याच्या अगोदर या जिल्ह्यातल्या वेगवेगळे नाका जे काही बिल्डर आहेत ज्यांनी जागा विकत घेतात किंवा शेतकरी आहेत, मूळ शेतकरी ज्यांच्या वडिलोपार्जित जागा आहेत, त्यांना कच्चा नकाशा दाखवून तुमच्या जमिनीवर आरक्षण पडतंय आणि आरक्षण काढण्याचे पैसे ठरवण्यात आले। म्हणजे साधारणतः लोणीकनच्या पुढे किंवा इकडे नाही का खेडच्या पुढे थोडा ग्रामीण भाग असेल तिथं नाही का एकरीप्रमाणे 30 लाख 40 लाख रुपये नाही का पैसे घेण्यात आले। आमच्याकडं पुणे शहरात बावधनच्या इकडे किंवा आंबेगावच्या परिसरामध्ये किंवा लोणी काळभोरच्या परिसरामध्ये पर स्क्वेअर फूट पैसे घेण्यात आले किंवा तुमच्याकडे रिझर्वेशन पडलंय त्यामुळे साधारणतः एकरी नाही का 1 कोटी रुपये 1.5 कोटी रुपये असे पैसे घेण्यात आले आणि त्याच्यानंतर डीपी प्रसिद्ध केला। साधारणतः पुणे जिल्ह्यातल्या विविध शेतकऱ्यांनी बिल्डरनी म्हणून 3-1000 कोटी रुपये दिले। नीलावर नावाची एक व्यक्ती राजकीय लोकांच्या माध्यमातून इथं नाही का पुण्यात कार्यरत होती, जे नाही का या क्षेत्रामध्ये आहेत, त्यांनी पुण्यामध्ये पैसे घेतले त्या संदर्भातले ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा पैशाचं ट्रान्झॅक्शन कसं झालंय या किंवा फोन कॉल्स कसे झालेत याचा CDR रिपोर्ट सगळ्या गोष्टी। निलावर जो आहे तुम्ही आरोप करताय ते नक्की कुणाच्या जवळचे आहेत? हा डीपी कुणाच्या कार्यकाळात मंजूर झालेला होता? असं आहे, निलावर नावाची जी व्यक्ती आहे यांच्या कंपनीच्या मार्फत मुंबईच्या मंत्रालय किंवा विधान भवनाच्या परिसरात जे उच्चभ्रू हॉटेल आहेत तिथं कायम रूम बुक्स असतात ज्याच्यामध्ये महायुती सरकारमधले तगडे मंत्री वजनदार आमदारांचा कायम तिथं नाही का वास्तव्य असतं। खाणं पिणं राहणं या सगळ्या गोष्टीचा खर्च ही व्यक्ती उचलते। यांनी या डीपीचं काम म्हणजे प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रामध्ये यांची ओळख आहे, त्या ओळखीच्या माध्यमातून यांनी पैसे गोळा केलेले आहेत। अर्थात त्यावेळेस सरकारमध्ये जे मंत्री असतील किंवा ज्यांच्याकडे या संदर्भातले अधिकार आहेत त्यांनीच त्यांना मुभा दिली होती। त्याच्यामुळे या संदर्भातले सगळे पुरावे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर आम्ही ठेवणार आहोत। याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एकीकडं आमच्या पुण्यातल्या शेतकऱ्यांची त्यांची 3000 कोटीची फसवणूक झाली आणि दुसरीकडं ह्याचा परिणाम असा आहे की मागचे 20 वर्ष पीएमआरडीचा डीपी झाला नाही। आता नवीन डीपी करायचं म्हणजे की अजून 5-7 वर्ष जाणार। ज्या काळात बदल्या काळात ज्यांच्यावर रिझर्वेशन पडले होते त्या जागा तिथले शेतकरी किंवा जे काही बांधकाम व्यावसायिक आहेत ते बांधकाम करून मोकळं होणार। उद्याच्या काळात पुणे जिल्ह्यामध्ये कुठं क्रीडांगण त्याचबरोबर कुठे नाही का शाळा हॉस्पिटलला रिझर्वेशनला जागा राहणार नाही, रस्ते छोटे राहणार आणि या ठिकाणी सँक्शन अथॉरिटी असल्यामुळं अनधिकृत बांधकाम होणार। त्याच्यामुळं तुम्ही याची तक्रार जी आहे ते मुख्यमंत्र्यांकडे कशी करणार आहात? तुमच्याकडे पुरावे आहेत का? या सगळ्या पुरावे आहेत ते घेऊन मी माननीय पवार साहेबांना येत्या गुरुवारी 1 तारखेला भेटणार आहे। माननीय पवार साहेबांना विनंती करणार आहे की आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आम्हाला वेळ घेऊन द्यावा आणि माननीय CM साहेबांना पुढच्या आठवड्यात फडणवीस साहेबांना मी स्वतः भेटून हे पुरावे देणार आहोत। फडणवीस साहेबांनी 7 वर्षाचा नका तयार केलेल्या डीपीच्या अर्थी रद्द केलाय, त्याच्या अर्थी त्यांना सुद्धा या गोष्टी माहिती आहेत। आता त्यात बळकटी देण्याकरता मी आणखीन पुरावे देणार। त्याच्यामुळं फडणवीस साहेब उद्याच्या काळामध्ये कारवाई करायला आणखीन मोकळे होतील। पण या सगळ्या साठमारीमध्ये पुणे जिल्ह्याचं नुकसान होणे आणि पुण्यातल्या शेतकऱ्यांची जी लुबाडणूक झालेली जी लूट झालेली ती नका वसूल होण्यात एवढीच आमची बरोबर ती गुन्हा दाखल व्हावा ही तुमची मागणी आहे का किंवा त्याचे पुरावे तुम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहात का? स्वतः पवार साहेब बोलतील का? निश्चित मी पवार साहेबांना आणि फडणवीस साहेबांना या संदर्भातले CDR म्हणजे कुठल्या नंबरवरून लिलावरला कॉन्टॅक्ट होतो त्याचे पुरावे, त्याचबरोबर कुठे मीटिंग झाल्या त्याच्यातले ऑडिओ रेकॉर्डिंग्स व्हिडिओ रेकॉर्डिंग्स, पैशाचं ट्रान्झॅक्शन कसं झालं, कुठल्या गाडीत पैसे दिले, गाडीचे नंबर ह्या आणि त्यांचे कलेक्शन करायला जी माणसं त्यांनी जिल्ह्यात ठेवली होती त्या सगळ्यांची नाव आणि मोबाईल नंबरचे देणार आहे। पाहतोय की या सगळ्या घोटाळ्याची मी पुरावे जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देणार आणि देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यांवरती कारवाई करावी। शरद पवार यांना भेटून मुख्यमंत्र्यांची वेळ जी आहे ती घेतली जाईल आणि पीएमआरडीच्या डीपीमध्ये 3000 कोटीचा घोटाळा झाला असा थेट आरोप प्रशांत जगतापांनी केल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।